तर रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये याचा आर्थिक भुर्दंड देखील बसतोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। आपण पाहूयात। मी आता सध्या खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्णालयात आणि मी एक्सरे विभागासमोर आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी हा एक्सरे विभाग आहे आणि आपण जर का आतमध्ये बघितलं तर एक्सरे सेवा ही ठप्प आहे। या ठिकाणी अनेक रुग्ण हे असे ताटकळत बसलेले आहेत। एक्सरे सेवा जरी या ठिकाणी ठप्प असली तरी रुग्ण मात्र या ठिकाणी ताटकळत बसलेले आहेत। या बाजूला आपण जर बघितलं तर एक्सरे टेक्निशियन आहेत, एक्सरेसाठी जे काय तंत्रज्ञ लागतात ते सगळे या ठिकाणी बसलेले आहेत। मात्र संबंधित कंपनीने या ठिकाणी रिपोर्टिंग करायला ही अद्याप मनाई केलेली आहे आणि त्यामुळे ही सेवा ठप्प आहे। दादा, तुमचं नाव काय आणि या ठिकाणी कशासाठी आले? माझं नाव मोहिद्दीन देशमुख आहे। मी काल एक्सरे काढला, माझी तब्येत जास्त खराब आहे आणि मला रिपोर्टसाठी आलो होतो, रिपोर्ट मिळाला नाही। मला दम्याचा त्रास आहे, मला कफ खूप आहे। डॉक्टर म्हणे अर्जंट रिपोर्ट पाहिजे आणि इथे रिपोर्ट देत नाहीत। हा माझा ॲक्सिडेंट झालेला होता। मी एक्सरे काढला, आधी पण एक्सरे काढला होता, त्यावेळेस पण मला रिपोर्ट भेटला नाही। फक्त माझ्या मोबाईलवर फोटो काढून दिला। आज काय सांगण्यात आलं? आज सांगण्यात साईट बंद आहे। काल मी एक्सरे काढला, म्हणून साईट बंद आहे, असं होणार आहे तसं होणार आहे, फक्त ते टाळताळ करताय। असं कोणत्याच प्रॉब्लेम इथं सुविधा कोणत्याच प्रकारची नाही आहेत। एक्स्ट्रा रिपोर्ट देऊन नाही राहिली इथं कोणीच। काय सांगितलं? हे एक्स्ट्रा ते साईड बंद सांगू राहिले, दुसरं काहीच नाही। मी एक्सरा दिलं तर डॉक्टर साहेबांनी, पण ते म्हणले की अकोला जा, नाही तर मग बुलढाणा जा। कारण काय सांगितलं? इथं बंद आहे, ह्या इथं बंद आहे म्हणतात। एक्सरे सेवा ठप्प असल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास होत आहे। रुग्णांना खाजगीत किंवा इतर ठिकाणी जाऊन याचा भुर्दंड भरावा लागत आहे। मात्र राज्यातील या अशा प्रकारे संपूर्ण जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात संपूर्णपणे एक्सरे, सिटी स्कॅन आणि MRIची सेवा ही ठप्प झालेली आहे। अशा प्रकारे रुग्णांना आता मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, खामगाव, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।